तर औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाच्या घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे। आजच्या बैठकीत 20 पेक्षा जास्त निर्णय जाहीर केले जाणार आहेत। पावसामुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पाण्यात गेलाय। मराठवाडा विभागातील कृष्णा खोऱ्यामधून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेची स्थापना। औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी घोषित करण्याची ही मागणी यामध्ये होऊ शकते। तसंच जालना जिल्ह्यात सिसिरवाडीत मराठवाड्यात आज जी मंत्रिमंडळाची औरंगाबादमध्ये बैठक होणार आहे त्यामध्ये अनेक विविध मागण्या आज होणार आहेत। त्यापैकी कोणत्या मागण्यांची पूर्तता होईल याकडेच अवघ्या मराठवाड्याचं लक्ष लागून राहिलंय। जालन्यात सीड पार्क उभारण्याबाबत घोषणेची शक्यता। थेट औरंगाबादमधून विशाल करोळे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल, आपण पाहतोय की 8 वर्षांनंतर औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होतीये। एकूण काय मागण्या असतील मराठवाड्याच्या? स्वाती, गेली 8 वर्ष मराठवाड्याची बैठक झालीच नाही, त्यामुळे मागण्या तर खूप जास्त अशा आहे। गेली 8 वर्ष मराठवाड्याला विकासासाठी पैसेच मिळाले नाही। मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झालाय, अन्याय होतोय अशी भावना येथील नागरिकांची आहे। त्यामुळे मराठवाड्यात आज जी बैठक होते त्यात मंत्रिमंडळाला मराठवाड्यांच्या या सगळ्या मागण्यांचं एक आव्हान समोर असणार आहे। त्यात मराठवाड्याच्या प्रामुख्याने अनेक मागण्या असल्या तरी गेल्या 3 दिवसात पावसाने मराठवाड्यात भीषण असं नुकसान झालंय। जवळपास 8 लाख हेक्टरवरील पिकं यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळते। जवळपास 5 ते 6 हजार कोटींचं पिकांचं हे नुकसान असेल। खरं तर गेली 3 वर्ष दुष्काळाचा मोठा फटका बसलाय। त्या परिस्थितीत यावर्षी पाणी आलं, मात्र हे पाणी पुन्हा एकदा पुरात वाहून गेलं आणि सोबत पिकांना घेऊन गेलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे। याबाबत आज मराठवाड्यात घोषणा होऊ शकते। मुख्यमंत्री, राज्याचे सर्व मंत्री या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि त्यातून ही एक घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाचं खूप दिवसांपासून जे घोडं अडलेलं आहे त्याबाबत मराठवाड्यात एक मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे। खरं तर सिंचन प्रकल्प नव्हते त्यामुळे मराठवाड्यात पाणी साठू शकलं नाही आणि त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळाचं तोंड पाहावं लागलं असा आरोप खुद्द आता सत्तेत असलेले मंत्री करत होते। त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी किती पैसे मिळतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सिंचन प्रकल्पासोबतच मराठवाड्यातील सर्व रस्त्यांचं जाळं हे पूर्णतः खराब झालेलं आहे। राष्ट्रीय महामार्ग असू देत, राज्य महामार्ग असू देत किंवा सर्व ग्रामीण शहरी भागाचे अंतर्गत रस्ते, हे सर्व रस्ते खिळखिळे झाले आहे। या सर्व परिस्थितीत या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री काय घोषणा करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर DMIC एक मोठा उद्योग नगरी राज्यानं घोषणा केली आहे। मात्र असं असलं तरी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी जे लागतं त्याची पूर्तता अजूनही होऊ शकले नाही, किंबहुना घोषणा पलीकडे अजून राज्य सरकार गेलं नाही। या सगळ्या प्रकारासाठी आता राज्य सरकार नक्की काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 2500 कोटी रुपयांचं एक एस्टिमेट राज्य सरकारला सादर करण्यात आलंय। त्यापैकी किती घोषणा आता राज्य सरकार करणार आणि किती घोषणा प्रत्यक्षात उतरणार यावरच या बैठकीचं भवितव्य अवलंबून आहे। नक्कीच, तर विशेषतः शेतकऱ्यांचे, दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या संदर्भात या बैठकीत काय निर्णय होणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।